गावच्या मुलीने बरमुडा घातला म्हणून काही टोळक्यांनी तिच्या वडिलांना जबर मारहाण केली। मुळामध्ये ही जी टोळकी आहे हे स्वतःला धर्मरक्षक जर समजत असतील तर स्वयंघोषित धर्मरक्षकांनो, अशा गुन्हेगार वृत्तीला कोणीही तुमच्या थारा देणार नाही। गड किल्ल्यांचं पावित्र्य राखणं हे योग्यच आहे, पण तिथे दारू न पिणे, तिथे अश्लील जाळे न करणे। तुम्ही जर स्वयंघोषित एखाद्या लहान लेकरा मुलीने किंवा महिलेच्या कपड्यावरनं स्वतःची जर संस्कृती दाखवत असाल तर ही तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती सहन करणार नाही। मुळामध्ये जे नवीन फेड आलेले की स्वयंघोषित धर्म रक्षकांना, गड किल्ले रक्षकांना असं वाटतं आम्ही म्हणूच हो कायदा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्यानुसारच आपलं राज्य चालतं। त्याच्यामुळे ज्या टोळक्यांनी त्या बिचाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या धर्मरक्षक असेल, गड किल्ले रक्षक असेल, या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत चालल्या पाहिजे। मूलभूत प्रश्नांना प्राधान्य न देता जाणीवपूर्वक कपडे, बोलणे, करणे ही काही लोक विकृत पद्धतीने स्वतःचा जो अजेंडा चालवतात त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे। आणि किल्ले संरक्षण किंवा किल्ल्यांचं पावित्र्य राखणं या टोळक्यांचा बापाची जागीर नाहीये की तुम्ही म्हणाल तसं। तुम्हाला फक्त गड किल्ले रक्षण करत असताना, पावित्र्याचं जपत असताना गड किल्ल्यावर दारू न पिणे, लैला मजनू प्रेम रुगलून अश्लील जाळे न करणे याच गोष्टींना विरोध आहे। नाही की महिलांच्या कपड्यांवरनं तुमची विकृती, तुमच्या मनातला राक्षस हा आमच्या गड किल्ल्यांवर दाखवायचा नाही। आणि या टोळक्यांना माझं सांगणे, तुम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात तर त्यांचे आचार आणि विचार रक्तामध्ये नसा भिनवा। तुमची विकृती ही आमच्या समाजात आमच्या लेकीबाईंना दाखवायची नाही। अन्यथा ज्यांनी तुम्ही टोळक्यांनी यांना मारहाण केली, आम्ही समस्त महिला झाशीच्या राणीच्या प्रतिष्ठानाच्या वतीने तुमच्या सगळ्यांना जशाच तसं चोपून काढू। पुणे पोलिसांनी, ग्रामीण SP पोलिसांनी तातडीने या सर्वांवर, ज्यांनी मारहाण केली या स्वयंघोषित नालायक लोकांवर तातडीने कारवाई करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।